नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात तुझ्या सोबतीचे ऋतू या कथेचा भाग 7वा. आय एम सॉरी, आम्ही आईला वाचू शकलो नाही. खूप प्रयत्न केले पण शेवटी देवाची इच्छा. काय बोलताय हे? माझ्या संयुक्ताला काही होऊ शकत नाही? ही चेष्टा करण्याची वेळ नाहीये. प्लीज खरं बोला, वीर म्हणाला. तशी सुभाषरावांनी त्याला घट्ट मिठी मारली. डॉक्टर बाईंनी त्याच्या पाठीवर हलके थोपटलं आणि डोळ्यात आलेलं पाणी निग्रहाने अडवत त्या आपल्या केबिनमध्ये आल्या. मॅम, तुम्ही ठीक आहात ना? असिस्टंट डॉक्टर पाणी देत म्हणाल्या. बाळाला आई हवी ग. कितीही प्रयत्न केले तरी मी संयुक्ताला वाचू शकले नाही. तिने आपल्या बाळाला पाहिलं देखील नाहीये. मुलगी झाली म्हणून सांगितलं तेव्हा ती धड शुद्धीतही नव्हती. मी कमी पडले ग. डॉक्टर बाईंनी भराभर पाणी पिलं. इतक्यात केबिनचा दरवाजा धाडकन उघडला. रडून डोळे लाल झालेला वीर आत घुसला. तशा बाई घाबरल्या. मला माझी बायको परत हवीये. त्या बाळामुळे गेली ना ती, ज्याला तुम्ही वाचवलं. पण ज्याला आई नाहीये ते बाळ आम्ही कसं सांभाळणार? मला माझी बायको हवीये. मला हे बाळ नकोय. शांत व्हा. शेवटी काही कॉम्प्लिकेशन्स आले. आम्ही खूप प्रयत्न केले वीर. डॉक्टर जरी असलो तरी आम्ही माणसंच आहोत. आम्हाला मन, भावना, बुद्धी यांच्याशी लढावंच लागतं. बाई थरथरत्या स्वरात म्हणाल्या. इतक्यात सुभाषराव येऊन वीरला बाहेर घेऊन गेले. उषाताई एका कोपऱ्यात रडत बसल्या होत्या. बोलण्यासारखं त्यांच्याकडे काहीही नव्हतं. तर रिया रडणाऱ्या बाळाला सांभाळत होती. बाबा, हे काय झालं? तिला हे मूल हवं होतं. मला अजिबात नको होतं. मी तिला म्हणलंही होतं. हे मूल झालं नसतं तर असा काय फरक पडला असता? जग बोलायला पुढे आले असतं. पण माझी बायको आज माझ्या जवळ असते. तिच्या विना मी कसा जगू? वीर सुभाषरावांच्या मिठीत शिरला. त्यांच्याही डोळ्यातून अश्रू गळत होते. वास्तव स्वीकारायला हवं बाळा. जे मागे उरलं आहे त्यासाठी खंबीर व्हावंच लागेल. त्यांनी आपल्या लेकाच्या पाठीवरून हात फिरवला. रिया रडणाऱ्या बाळाला घेऊन वीरच्या जवळ आली. हिला आत्ताच्या आत्ता माझ्या समोरून घेऊन जा. मी तिला हात देखील लावणार नाहीये. तिच्यामुळे संयुक्ता मला सोडून गेली. काय दोष होता तिचा? वीर जोरात ओरडला. त्याला वाटलं आपण उभे आहोत ती खोली आपल्या भोवती करकर फिरते आहे. त्याने सुभाषरावांचा हात घट्ट धरून ठेवला. अचानक त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि तो खाली कोसळला. पुढचे 24 काळ पार पडले होते. 10वा दिवस झाला, पण पिंडाला कावळा शिवला नव्हता. दरबाचा कावळा करावा लागला. आजी संयुक्ता आणि वीरच्या लेकीला दिवसभर मांडीत घेऊन बसत होती. आलं गेलं माणूस आता तिला खपत नव्हतं. लोकांची खोटी सहानुभूती, नकली रडणं, आता अवघ्या 10 दिवसांच्या लेकीचं कसं होणार याविषयी होणाऱ्या चर्चा आजीला नकोशा झाल्या होत्या. तिची लाडकी नात आज जवळ नव्हती. दिवस सरत होते. तिच्यामुळे माझी बायको गेली असं म्हणत वीर मुलीला जवळ घेत नव्हता. त्याने उषाताईंनाही दोषी ठरवलं होतं. 9 महिन्यांपूर्वी आम्ही दोघं किती सुखात होतो. तू संयुक्ताला वाटेल तशी बोलली नसतीस, मूल हवं म्हणून मागे लागली नसतीस तर ती आज जिवंत असती. सासू म्हणून तू तिच्या पाठीशी कधी उभी राहिलीस? उषाताईंचे डोळे पाजरत होते. सून गेल्याचं दुःख होतच, शिवाय आपण तिला वाईट वागणूक दिल्याचा पश्चाताप त्यांना अस्वस्थ करत होता. म्हणून त्यांनी सुनेची माफी मागितली. तुझ्या लेकीला जीवात जीव असेपर्यंत अंतर देणार नाही, अशी शपथ घेतली त्यांनी. वीर चिडला. आता शपथ घेऊन काय उपयोग? आई, तिला भीती वाटत होती माझ्यापासून दूर जाण्याची. कदाचित तिला चाहूल लागली होती. तिच्याशिवाय मी कसा जगू? मला संयुक्त हवीये ग. हे हे बाळ माझ्या डोळ्यासमोर आणू नका. मला राग येतो. आज या मुलीमुळे मी माझ्या संयुक्ताला गमावलंय. वीर उक्साबुक्शी रडायला लागला. सुभाषरावांनी त्याला परत घट्ट मिठी मारली. कधी नव्हे ते आज त्याला बापाची मिठी आसरा देणारी वाटली. बघता बघता वर्ष झालं. संयुक्ता आणि वीरच्या लेकीचं नाव समीरा ठेवलं होतं. आता ती पावलं टाकत होती. एक एक अक्षर उच्चारत होती. तिच्या बाललीलांनी घर भरून गेलं होतं. थकलेली आजी समीराकडे पाहून जगण्याचं उष्ण बळ आणत होती. उषाताई, रिया तिच्या संगोपनात व्यस्त होत्या. सुभाषराव आणि वीर हे बापलेक पहिल्यापेक्षा जास्त जवळ आले होते. वीरने संयुक्ता आणि तो राहत असलेलं घर विकून टाकलं. त्या पैशातून आपला व्यवसाय सुरू केला होता. उषा, रिया आणि विनयच्या लग्नाची बोलणी करायला हवीत. त्यांचं लग्न लांबणीवर पडता कामा नये.
हळूवार का होईना, पण वीरचाही विचार व्हायला हवा. अख्खं आयुष्य पडलंय समोर आणि तो एकटा कसा जगेल? शिवाय पदरात मुलगी आहे. तिला आई हवीच. त्याने अजून लेकीला जवळ केलं नाहीये. लहान मुलं आहे ते. आई बाबाचं प्रेम नको का मिळायला? आजी म्हणाली. माझ्याही मनात हेच होतं, पण वाटलं थोडी गडबड होते. रिया आणि विनयचं लग्न होईल हो, पण मला वीरची काळजी वाटते. तो लग्नाला तयार होईल का? संयुक्ताला विसरणं शक्य नाहीये. त्याचं दुःख मोठं आहेच, पण आयुष्य पुढे जायला हवं. असं थांबून कसं चालेल? उषाताई मनातलं बोलल्या. सासूबाई, मी एक विचारू का? ताई बोलताना अडखळत होत्या. आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून त्या पुढे म्हणाल्या. समीराला रिया आणि विनय यांना दत्तक दिलं तर? काय बोलतेस हे? विनयच्या घरची मंडळी बरी तयार होतील? आजी तोंडावर बोट ठेवत म्हणाली. मी खूप विचार करून या निर्णयापर्यंत आले. तिच्या काळजीपोटी बोलते. समीरा माझी नात आहे. मी तिला सांभाळेनच, पण त्यालाही मर्यादा पडतात. लहान मुलाला आई आणि बाबा या दोघांचं प्रेम मिळायला हवं. वीर तिला जवळ करत नाही. त्याला समजावून सांगून थकले मी. त्याला आपल्या मुलीबद्दल काहीच वाटत नसेल का? उषाताईंनी डोळे पुसले. आजीला त्यांचं म्हणणं पटलं. घरात आता रिया आणि विनयच्या लग्नाची बोलणी सुरू झाली. वेदना शोकात बुडालेल्या घराला हळूहळू रंग चढायला सुरुवात झाली. वीर मात्र शांत होता. जणू त्याला या लग्नात रस नव्हता. त्याला आपले जुने दिवस आठवायला लागले. संयुक्तशी लग्न ठरलं ते दिवस कसे भारावलेले होते. मग एकमेकांचा सहवास, विश्वास जपणं, एकमेकांवर भरभरून प्रेम करणं. कधी भांडणं, चिडचिड, रुसवे फुगवे ओघाने चालेत. दादा, आज खरेदीला येतोयस ना? मागे रिया उभी होती. तुम्ही जाऊन या. मला खूप कामं आहेत. वीर शांतपणे म्हणाला. तुला काय वाटलं? संयुक्ताची आठवण फक्त तुलाच येते? या लहान लेकराला येत नसेल आईची आठवण? ती कासावीस होत नसेल? तिला एकदा आई आणि बाबाच्या मायेने जवळ घे. तुला आपोआप प्रेमाचा पाना फुटेल. आजीने आवाज चढवला. बाबा बाबा म्हणून तुझ्या मागं फिरत असते ती. तुला हृदय आहे की नाही याचीच शंका येते मला. दादा, आणखी महिन्याभराने मी या घरात नसेन. तेव्हा तुलाच समीराला बघावं लागेल. आई कुठं कुठं लक्ष देईल? आजी थकली आता. बाबांना फारसं काही करता येत नाही. आता तूच तिची आई आणि बाबा. मी इथे नसेन तेव्हा माझ्या आठवणीत तुझ्या डोळ्यात पाणी येईल ना? की मला विसरून जाशील रे? रिया वीरचा हात हातात घेत म्हणाली. मी कसा विसरेन तुला? आजवर मी तुझ्याशी जे वागलो त्याचा मला पश्चाताप होतो. अजून होतो. तू सासरी गेलीस की मला तुझी कमी खूप जाणवेल. आत्या असून माझ्या मुलीची तू आईसारखी काळजी घेतलीस. तिला आईचं प्रेम देण्याचा प्रयत्न केलास. तिची जबाबदारी घेतलीस हे मला कळत नव्हतं का? समोर वास्तव दिसत असूनही मन मानायला तयार होत नाही. आठवणी छळत राहतात. मी काय करू? तूच सांग. वीरने आवेगाने आपल्या बहिणीला मिठी मारली. सर्वांचे ताणलेले चेहरे सैल झाले. अनवधानाने का होईना, पण त्याने समीराचा उल्लेख माझी लेक असा केला होता. रिया त्याच्या पाठीवरून हात फिरवत राहिली. दादा, तुम्हाला स्वीकारलंच त्यामागे बहिणीचाही हात होता. हे कधीच विसरू नकोस. हे ऐकून वीर अचानक बाजूला झाला. आतल्या खोलीत झोपलेली समीरा त्याला हॉलमधून दिसत होती. तिच्याकडे एक नजर टाकून आवरून बाहेर या असं म्हणत तो पटकन बाहेर निघून गेला. मनात प्रेम आहे, पण कसं व्यक्त व्हायचं कळत नाही. पुरुषांना आपल्या भावना लपवायची सवय असतेच, पण वीरचं जरा जास्तच झालं. आजी एक उसासा टाकून म्हणाली. विनय आला म्हणून वीर परत आत आला. आजीच्या मांडीवर बसून खेळणारी समीरा विनयला पाहून त्याच्याकडे झेपावली. तसं त्याने तिला उचलून हवेत उंचावलं. अरे हळू, पडेल ना ती. वीरने एकदम पुढे होऊन आपल्या लेकीला विनयकडून काढून घेतलं. लहान आहे ती अजून. अचानक हात सोडून दिलेस. मी घाबरलो. वीर शांतपणे म्हणाला. समीरा वीरला बघून रडायला लागली. विनयने हात पुढे केले तशी ती पुन्हा त्याच्याकडे झेपावली. उषाताईंनी आजीकडे बघून मान हलवली आणि दोघीत काहीतरी खाणाखुणा झाल्या. नंतर सगळे खरेदीला बाहेर पडले. घरी यायला संध्याकाळ झाली. सुभाष, कोणाचं पत्र आलंय बघ? आजी डोळे बारीक करत म्हणाली. मी वाचलं नाही. हल्ली नीट दिसत नाही रे. एकदा डॉक्टरला दाखवून आणायला हवं. पत्र वाचताना सुभाषरावांच्या चेहऱ्याचे वरचे भाव बदलत गेले. त्यांनी रियाला हाक मारली आणि ते पत्र तिच्या हातात दिलं.
ते वाचता वाचता तिच्याही डोळ्यात पाणी आलं. चेहरा रागाने थरथरायला लागला. आज हिला आठवण येते. मधली इतकी वर्ष कुठे गेली होती? जन्म देताच पळून गेली आणि आता मला भेटायचं म्हणते. रियाने रागाने पत्र फेकून दिलं. वीर ते पत्र वाचायला लागला. तुला तिला भेटायचं असेल तर भेटू शकतेस. मी आडकाठी करणार नाही. शेवटी तिने जन्म दिलाय तुला, सुभाषराव म्हणाले. जन्म देऊन कोणी आई होत नसतं. हीच माझी आई आहे, जिने मला स्वीकारून दुसरा जन्म दिलाय. रिया उषाताईंकडे बोट दाखवत म्हणाली. या आईचं माझ्या बाबांवर खूप खूप प्रेम आहे, म्हणूनच तिने मला स्वीकारलं. त्यांची चूक पोटात घातली. मला कोणा परक्या बाईला भेटायचं नाहीये. पोटची मुलगी असूनही जिने इतक्या वर्षात माझी आठवण सुद्धा काढली नाही. मला तिचं तोंडही बघायचं नाही. रिया उषाताईंना बिलगली. त्याही तिच्या पाठीवरून हात फिरवत राहिल्या. आई, बाबा, तुम्ही माझ्यासाठी आणि वीरदादासाठी कायम एकत्र राहा. जे घडलं ते सहजासहजी विसरणं शक्य नाहीये. तरीही ते सगळं मागं टाकून तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा. बस. दादाला आता तुम्हा दोघांची जास्त गरज आहे. रियाने डोळे पुसले आणि सुभाषरावांचा हात उषाताईंच्या हातात दिला. विनय एका कोपऱ्यात उभा राहून सगळं पाहत होता. त्याच्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं. वीर शांतपणे झोपलेल्या समीराला घेऊन उभा होता. वीर, एक बोलू? मी कदाचित घाई करत असेल, पण तूही पुन्हा एकदा लग्नाचा विचार कर. बाळाला आई हवी तसंच तुलाही जोडीदार हवा. थोडा वेळ घे आणि विचार कर, उषाताई म्हणाल्या. आई, मी संयुक्त सोडून दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही. मग लग्नाचा प्रश्नच येत नाही. रिया आणि विनयचं लग्न मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत साधेपणाने पार पडलं. रिया सासरी गेली आणि उषाताईंना तिची आठवण अस्वस्थ करायला लागली. पोटची पोर नव्हती तरी किती समजूतदार होती. घर अगदी सुनं झालंय. ताई आजीशी बोलत होत्या. इतक्यात समीरा पळत आली. तिच्या मागे वीरही धावत आला. नुसत्या खोड्या करायला पाहिजेत. एका जागी स्थिर म्हणून बसत नाही ही. संयुक्ता असती तर रोज मार खाल्ला असता हिने. वीर वैतागून म्हणाला. बाळा, इकडे ये. बाबा काम करतोय ना, त्याला असा त्रास द्यायचा नाही. आजीने तिला मांडीवर बसवून घेतलं. पुढच्या काही मिनिटातच समीरा झोपी गेली. असं वैतागून कसं चालेल? तुझीच लेक आहे ती. तू तिला नाकारून चूक करतोयस वीर. किती वेळा समजावलं तुला? त्या लहान लेकराची काय चूक? नियतीला जे मान्य आहे तेच घडतं. जे घडलं त्याचं दुःख आम्हालाही आहेच, पण ते स्वीकारून पुढे जाणंही तितकंच महत्वाचं आहे. सुभाषराव करड्या आवाजात म्हणाले. लहान मुलांना माया कळते वीर. प्रेम आपलेपणा जिथं मिळतो तिथं ती धाव घेतात. आम्ही किती दिवस पुरणार आहोत तुला? तू तिच्यापासून असा दूर राहिलास तर पुढच्या आयुष्यात अवघड होऊन बसेल सगळं. वीर शांत झाला. विनयचा फोन आला होता. त्याच्या मावस बहिणीने वीरला लग्नासाठी विचारलं आहे. तिचं पहिलंच लग्न आहे. तरीही तिचे आई वडील स्थळ बघायला यायचं म्हणतात. त्यांना काय सांगायचं? उषाताई म्हणाल्या. यायला सांगा त्यांना, पण आधी सगळी कल्पना द्या म्हणावं. मान्य असेल तर पाहायला येऊ देत, नंतर तक्रार नको. सुभाषराव अधिकारवाणीने म्हणाले. तशा उषाताई वीरकडे बघायला लागल्या. आता त्याचं मत विचारात घेत बसला तर तो नाहीच म्हणणार. बाळाला आई हवी आणि याला जोडीदार हवा. समोर अख्खं आयुष्य पडलंय अजून. ते काय असंच घालवायचं? सुभाषराव. उषाताईंनी फोन केला आणि रिया संध्याकाळी घरी आली. गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या, कपाळावर गंध आणि केसांची घातलेली वेणी. आजी बघतच राहिली. घरी असताना बरी वेणी घालत नव्हतीस? आता वेणीचा शिपटा कसा छान दिसतोय. आजी चिडवत म्हणाली. अगं, सासूबाईंनी वेणी घालून दिली, मग नको कसं म्हणणार? रिया समीराला जवळ घेत म्हणाली. समीरा तिच्या या नव्या अवताराकडे टक लावून पाहत होती. मध्येच हसत होती. बांगड्या, मंगळसूत्र हातात घेऊन खेळत होती. या खेळात दोघी बराच वेळ रमून गेल्या. प्रिया कशी आहे का? अखेर उषाताईंनी विषय काढला. तसा मला अनुभव नाही, पण चांगली वाटली. स्वभाव स्पष्ट सरळ वाटतो. बाकी शिकलेली आहे, नोकरी करते. दिसायला सुंदर आहे, मॉडर्न आहे. आमच्या लग्नात तिने दादाला पाहिलं आणि लव्ह ॲट फर्स्ट साईट म्हणतात ना, तसं झालं तिचं. रिया खळखळून हसत म्हणाली. उषाताईंनी तिच्या पाठीवर हलकीच एक फटका दिला. अगं, त्यात काय एवढं? हल्ली आया पण पुढारलेल्या असतात. आपल्या मुलांशी मैत्री करतात, मनमोकळेपणाने बोलतात.
मस्त जीन्स टी शर्ट घालून मुलांसोबत फिरतात. आणि मी बोलले म्हणून तुला लाजायला काय झालं? आई, तू टिपिकल सासू होतीस आणि अजूनही तसंच विचार करतेस. माझ्या सासूबाई फार मोकळ्या मनाच्या आहेत. आत्ता नवीन लग्न झालंय म्हणून त्यांची बाजू घेतेस. नंतर तक्रार चालणार नाही हा, उषाताई म्हणाल्या. पण मनातल्या मनात विचार करत काम करायला लागल्या. खरंच माझं काय चुकतं? मी सतत संसाराचा गाडा ओढत राहिले. स्वतःचा विचार केला नाही. सून आली अन टिपिकल सासू झाले हे मात्र खरं आहे. उद्या खायला काय करायचं? काही करत बसू नको. सरळ विकत आणू. कारण माझे सासू सासरे, विनय, प्रियाचे आई वडील आणि आपण सगळे इतके जण आहोत. चहा पाण्यात वेळ निघून जाईल. रियाचं म्हणणं पटलं म्हणून ताई हो म्हणाल्या. संयुक्ताच्या बाबतीत ज्या चुका झाल्या त्या यावेळी करायच्या नाहीत. वीर आणि त्याच्या होणाऱ्या बायकोला स्वातंत्र्य द्यायचं. पण त्यांचं बाळाकडे दुर्लक्ष होता कामा नये हे पण पाहावं लागेल. ताई विचार करत राहिल्या. दुसरा दिवस उजाडला. पाहुणे मंडळी यायची वेळ झाली तशी ताईंची गडबड सुरू झाली. रियाने खाण्याचे पदार्थ ऑनलाईन मागवले. बाकी तयारी करून ठेवली. वीर मात्र शांत होता. आपण संयुक्ताशी एकनिष्ठ राहायचं वचन दिलं होतं. मी फक्त तिचाच आहे. ती जिथे असेल तिथून मला बघत असेल. तिच्या भावना, मन माझ्याशी जोडलं गेलं होतं. अजूनही तसंच असेल का? इतक्यात पाहुणे आले. ताई आणि सुभाषरावांनी त्यांचं स्वागत केलं. बघता बघता ओळख झाली, चहा पाणी झालं. आमच्या लेकीला हे स्थळ पसंत आहे म्हणून आलो आम्ही. शेवटी तिची पसंती तीच आमची पसंती, प्रियाचे वडील म्हणाले. पण तुम्हाला कल्पना आहे ना, मागच्याच वर्षी आमच्या सुनबाई उषाताई बोलणार इतक्यात प्रियाची आई म्हणाली, आम्हाला सगळी कल्पना आहे. अहो मुख्य म्हणजे माणसं चांगली हवीत आणि प्रियाचं वयही वाढत चाललंय. तुमची रिया फार उत्साही आहे, मोकळ्या स्वभावाची आहे, समंजस आहे. यावरूनच कळतं तिचे संस्कार चांगले आहेत ते. म्हणजे ओघाने माणसं चांगली आहेत हे आलंच. बाकी आम्हाला काही नको. इतक्यात कधी नव्हे ते समीरा धावत आली. वीरला पहिल्यांदाच बाबा म्हणून हाक मारत त्याच्याकडे झेपावली. क्रमशः लेखिका सायली जोशी. श्रोतेहो, कथेचा हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.